वेदांमधील नद्या. नमस्कार. आपल्या वैदिक ज्ञानमालिकेचा आज आहे 6वा दिवस. तुम्हाला माहित आहे का की कोणत्या नदीला वेदांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानण्यात आले आहे? आजच्या या 5 प्रश्नांमधून आपण आपल्या प्राचीन भारतातील नद्या जाणून घेणार आहोत. ऋग्वेदात कोणत्या नदीला सर्वात पवित्र मानण्यात आले आहे? सरस्वती नदी. ऋग्वेदात सरस्वती नदीला नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. ही नदी ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानली जात असे, जिच्या काठी बसून ऋषींनी वेदांची रचना केली. रावी नदीला वेदांमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? परुष्णी नदी. सध्याची रावी नदी ऋग्वेदात परुष्णी म्हणून प्रसिद्ध होती. या नदीच्या काठी इतिहासातील प्रसिद्ध दाशराज्ञ युद्ध म्हणजे 10 राजांचे युद्ध लढले गेले होते. वेदांमध्ये 7 नद्यांच्या प्रदेशाला काय म्हटले आहे? सप्तसिंधू. ज्या प्रदेशात सिंधू आणि तिच्या उपनद्या वाहत असत त्यांना ऋषींनी सप्तसिंधू म्हणजे 7 नद्यांचा प्रदेश असे नाव दिले होते. हाच भाग प्राचीन वैदिक संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. ऋग्वेदात समुद्रासाठी प्रामुख्याने कोणता शब्द वापरला आहे? सिंधू किंवा समुद्र. ऋग्वेदात चतुसमुद्र 4 समुद्र असा उल्लेख आढळतो. अनेक लोक म्हणतात की वैदिक आर्यांना समुद्राची माहिती नव्हती, पण हे चुकीचे आहे. ऋग्वेदात समुद्र हा शब्द स्पष्टपणे येतो. तसेच चतुसमुद्र म्हणजेच भारताच्या 4ही बाजूंना असलेल्या अथांग जलराशीचा उल्लेखही ऋषींनी केलेला आहे. यावरून असे सिद्ध होते की आपल्या पूर्वजांना केवळ नद्यांचेच नाही तर अथांग सागराचे आणि त्यातील व्यापाराचेही पूर्ण ज्ञान होते. ऋग्वेदातील नदी सूक्त यामध्ये एकूण किती नद्यांची स्तुती केली आहे? 21 नद्या. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात नदी सूक्त दिलेले आहे. यामध्ये ऋषींनी त्या काळी वाहणाऱ्या सुमारे 21 नद्यांची अत्यंत सुंदर स्तुती केलेली आहे. यामध्ये पूर्व दिशेला असलेल्या गंगेपासून ते पश्चिम दिशेला असलेल्या कुभा म्हणजे काबूल नदीपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या नद्यांचा समावेश आहे. यावरून असे समजते की आपल्या पूर्वजांना भारताच्या भूगोलाचे सखोल ज्ञान होते. या 21 नद्यांपैकी अनेक नद्या आजच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये वाहतात. यावरून हे सिद्ध होतं की प्राचीन वैदिक संस्कृतीचा विस्तार अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतापासून ते आजच्या गंगेच्या खोऱ्यापर्यंत पसरलेला होता. आपल्या प्राचीन भारताचा हा विस्तार ऐकून अभिमान वाटला ना? आजचे 5 प्रश्न तुम्हाला कसे वाटले? तुमचा स्कोअर कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच वैदिक ज्ञानासाठी आत्ताच वैदिक विजडम मराठीला सबस्क्राईब करा.